तुम्ही कधी ऑनली सिटी बसच्या माध्यमातून एक दिवशी 5 लोकेशन फिरलात का? सबमिशन झालं, आता म्हटलं चला कुठेतरी फिरायला जावं. सबमिशनने एवढं डोकं खाल्लं होतं की त्यामुळे वाटलं की थोडं मूड वगैरे फ्रेश करून एनएसएमचे अभ्यास चालू करावा. तर आम्ही रेकॉर्ड ब्रेकर म्हणजे एके दिवशी पुण्यातील 5 लोकेशन एक्सप्लोर केलेत आणि 11 किलोमीटर असं वॉकिंग केली. तर अगोदर मित्रांसोबत मजाक मस्ती करत स्वारगेट वरनं स्वामीनारायण मंदिरला गेलो. बाहेरून जितकं आकर्षित दिसतं त्याहून पण भारी आहे आतून. तुम्ही पण नक्की व्हिजिट करायला. आतमध्ये फोटो वगैरे काढू देत नाही तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ वगैरे शूट केलेत आम्ही ना. इथं आम्ही ना स्वामीनारायणच्या सोन्याच्या मूर्तीवरती जलाभिषेक केला, तर त्यांनीच फोटोज वगैरे काढले आमच्या आठवणीसाठी. नंतर तिथून पीएमटीच्या स्टॉप पर्यंत 1-2 किलोमीटर चालत निघालो. भूक वगैरे लागले तर जेवण वगैरे करत गेलो या जैन टेम्पल मध्ये. हा पण मंदिर खूप मस्त आहे आणि खूप मोठा आणि लय शांत आहे. हा बघा जैन टेम्पल मध्ये मौन ओम साधना करत होता. नंतर हा जैन टेम्पल वगैरे बघत तिथून गेलो स्वारगेटला. आता नेक्स्ट प्लॅन होतो स्वारगेट वरनं मिनीच्या 7 वंडर्स इथं जायचं. मस्त केलं 7 वंडर्स इथं. वाटलं खूप गर्दी असणार, खूप भारी असणार. ऑनलाईन फोटोज वगैरे बघून जे एक्सपेक्टेशन्स घेऊन आम्ही गेलो होतो ना, रियालिटी मध्ये तसलं काहीच नव्हतं. असं वाटत होतं 7 वंडर्स नाही 7 खंडर्स बघायला आलो ना. काहीच बरोबर नाही. गार्डनची काही मॅनेजमेंट केली वगैरे नव्हती. हा बघा आयफिल टावर, याला बघून तर आय फील नथिंग अबाउट दिस टावर असं झालं होतं. कोणतेच वंडर्स बघण्यासारखे नव्हते. नंतर तिथून परत गेलो स्वारगेटला आणि तिथून गेलो पु ल देशपांडे उद्यान. हा गार्डन मात्र मस्त होता. इथं पण थोडा वेळ टाइम स्पेंड वगैरे करत तिथून गेलो आम्ही सारसबाग. इथं पण काही वेळ बागेत व्यतीत केल्यानंतर लास्टला दगडूशेठ मंदिर करत वापस हॉस्टेलवरती परतलो. व्हिडिओ झाली खूप लांब म्हणून म्हणतोय हा होता डे 54 ऑफ अवर झेकोस चॅलेंज सिरीज. चला बाय बाय, भेटू.